हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. सो तुम्ही तर बघत असा आमचा व्हिडिओ डेली रुटीनचा. तो हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. सो आज संडे आहे. सो स्पेशली आम्ही व्हिडिओ बनवला आहे. सोनू आज काहीतरी नवीन बनवणार आहे. म्हणजे मी बनवले खूप वेळा, पण ब्लॉग फर्स्ट टाइम आमचा. सो इंटरेस्टेड आहे, लास्टपर्यंत बघा. तर संडे आहे, सुट्टी पण आहे. सोनू सुट्टी, मला पण सुट्टी. संडे आहे तर ऑलरेडी आम्ही लेट उठले. हे बघा, आताच मी जस्ट चहा पिलोय, बिस्किट खाल्लं आणि वाजले सांगितलं 1 वाजून गेलंय आणि आमचं अजून जेवण बनवलेलं नाही. सोनू मस्त लेट उठली, मी पण लेट उठलो. मी मार्केटला गेलो, मग सगळं आणलं सामान वगैरे. आणि स्वतः आम्ही इथं सोनू तर कांदे कापते इथे. ॲक्च्युली आम्ही आज मार्केटचा पण ब्लॉग बनवणार होतो की आम्ही संडेची शॉपिंग जे काही करतो घेतो ते. पण मीच लेट उठले. हा मला खूप वेळा बोलतो की चल चल, माझी आंघोळ पण नव्हती झाली, झोपलेली. संडे एकच भेटतो त्याच्यामुळे मग तेव्हाच झोप भेटतो आम्हाला. नंतर सकाळ रोज सकाळी उठत असतो. तयारी करते. हां, सो तुम्हाला सांगा विसरलो की स्पेशली सोनू आज बनवणार आहे चिकन स्पेशल बिर्याणी. तर त्याचीच तयारी चालू आहे. तर ठीक आहे, मला वाटतं ते 2-2:30 वाजता जेवण बनवायला, कारण की आता ऑलमोस्ट 1 वाजलंय. तर ठीक आहे, आता तर मी चहा पिलो त्याच्यामुळे असं भूक नाही आहे. तर भूक तर लागेलच. तर ठीक आहे, मी पण याला हेल्प करणार आहे बनवायला. सो लवकरच बनव. तर ठीक आहे, कंटिन्यू बघा. तयार तर केलेली आहे, चिकन मायग्रेशन केलेलं आहे, राईस पण स्टीम करून घेतलेला आहे. आणि आता मी कांदे कापते, टोमॅटो, कांदे वगैरे जे काही लागतं ते. आणि मग मी संडेचा दिवसच असा आरामात जातो. मग मी संडेलाच टाईम असतो, मग संडेलाच व्हिडिओ वगैरे पण करते. तर म्हटलं व्हिडिओ नंतर करते, आज ब्लॉग करूया संडेचं. काय आलं? बिर्याणी पाहिजे तुला? सोनं ते कांदे कापते आणि रडते. होय, काप ना कांदे. कापतो ना, थांब ना. तू काप ना, रडतेच ना, मस्त वाटते. हा नुसतं बोलायचंच काम करतो, मदत करायचा पत्ता नसतो. हो का? प्रत्येक वेळेला मीच करतो सगळी कामं. नाही करत. हा असं नुसतं बोलायचं कामाचं आहे. प्रत्येक वेळेला मी करतो. हो, आता व्हिडिओ मध्ये बोलतेस मुद्दामून की मी करत नाही कामं, पण बरोबर मला कामं का सांगते सगळी खोटरडी. अजून सांग काय करायचं आहे आपल्याला? भांडी घासायची. भांडी सो सोनूने इथे केलंय. राईस तर काढलंच आहे आणि चिकन ठेवलं फ्रीजमध्ये मायग्रेशनमध्ये सगळं. मग कुठे वरती आहे? कुठे वरती? हां, इथे ठेवलं चिकन. ओके, सो इथे खाली मॅच चालू आहे, मॅच क्रिकेटची. समोरच दाखवतो तुम्हाला. सो हे कांदा आहे, तर ते आता पहिलं आपण ऑइलमध्ये फ्राय करणार. म्हणजे ते बिर्याणीवर टाकून ना. थोडं बिर्याणीमध्ये ठीक आहे. तर आता जरा कमी बोलशील का आणि कामं करशील का? कामच करतोय म्हणून सांगते तरी मी की भांडी घासणार आहे. मग तीच मला घासायचे आहेत, काले. तर सोनू आता कांदा तळते, फ्राय करते. सो तोपर्यंत मी भांडी घासून घेतो. मला पहिल्यापासून सवय लावली भांडी घासायची, एकदम शानी आहे. हे पहिले ना तिला पहिला 12 वर्षाचं तेव्हा मी कधी भांडी घासायचो. सो तिने मला रोज सवय लावलं भांडी घासायची. हां, एक नंबर शानी आहे. मलाच्या मला म्हणजे कोणते रातन करते मेरावजी, हात नका लावजी, पाहिल कोणीतरी. ठीक आहे, आता पटकन भांडी घासून टाकूयात, मग त्याच्यानंतर पुढे. कांदे कापून झाले होते, तर कांदे टोमॅटो लागतात बिर्याणीसाठी, कारण त्याचीच ग्रेव्ही होते. तो मी
घेते, 4 टोमॅटो घेते. ही सगळी कामं झालीच आहेत आपली, म्हणजे भांडी वगैरे घासून पण झालीच आहे. तर आता बिर्याणी तयार फक्त आता करायचं आहे, म्हणजे आता सगळं सोडून रेडी केलं आहे, फक्त टाकायचं आहे आणि आता बनवायचं आहे. फक्त दाखवतो तुम्हाला सोनू कशी गेली ते. तर ठीक आहे, बघा मला दाखवतो मी कसं केलं सोनू ते. बिर्याणी स्पेशल संडे सोनू, संडे स्पेशल बिर्याणी खूप वेळा सोडून केली आहे, पण मी तुम्हाला फर्स्ट टाइम दाखवणार तुम्ही कसे करते ते. तुम्ही पण नक्की बनवा घरी, खूप छान लागते सोनूच्या हाताची बिर्याणी. तर नक्की बघा. ओके चला कंटिन्यू. हे मी चिकन मायग्रेशन करून ठेवलं होतं. ह्यामध्ये बिर्याणी मसाला, चिकन मसाला पण टाकला होता मी, आणि तिखट, आलं लसूण पेस्ट आणि दही टाकली होती, आणि हे जे कांदे फ्राय केले होते ते टाकले, आणि ते मी 1-2 तासासाठी असेच ठेवले होते. ठीक आहे. आणि आता जे फोडणीसाठी कांदा कापलाय, टोमॅटो कापलाय. कांदे खूप लागतात आणि टोमॅटो पण, कारण ग्रेव्हीसाठी. ही आलं लसूणची पेस्ट आहे, आणि हे अख्खा मसाला आहे, आणि आपण हळद, मीठ आणि तिखट थोडं टाकणार. तर बघूया, आता मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेलसुद्धा तापलेलं आहे. तर मी फर्स्ट अख्खा मसाला टाकेन त्यात. तर अख्खा मसाला टाकलेला आहे, आणि ते थोडंसं 2 मिनटं तेलामध्ये फ्राय करायचं. तर आता गरम मसाला फ्राय झाला होता, आता आपण कांदे टाकतो. कांदा आणि टोमॅटो ना? कांदे टाकतो, नाही टोमॅटो नाही, टोमॅटो नंतर. कांदे एकदम छान लाल होईपर्यंत फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची, त्यानंतर टोमॅटो. नाहीतर मग ते कांदे कच्चे लागतात बिर्याणीमध्ये. ओके. ते ग्रेव्हीमध्ये छान हे पण नाही, पण नाही. तर सोनू, राईस आणि चिकनचं कॉम्बिनेशन सांग मला कसं घ्यायचं ते, म्हणजे अंदाज येईल ना. तुम्ही अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, पण अर्धा किलो चिकनला अर्धा किलो राईसच टाकतात. पण माझं हे जास्त झालेलं आहे, कारण मी अंदाजाने नाही घेतलं आहे, आणि ते मी घरातलेच राईस यूज केले, जे आम्ही डेली खातो ते. बिर्याणीचे मी स्पेशल यूज नाही केले. तुम्ही करू शकता तुम्हाला करायचं असेल तर, पण मी तरी हे घरातले केले. आणि चिकन अर्धा किलो, राईस जास्त झालं, मी एवढं टाकणार नाही आहे, थोडं राहील. तर आता जस्ट मी आलं लसूण पेस्ट टाकलं, आणि आता ते चांगल्या तेलामध्ये फ्राय करून घेते तांदळासोबत. त्याच्यानंतर टोमॅटो. ओके सर, नंतर सोडून टाकते टोमॅटो ॲड केलं आहे. त्याच्यानंतर मग काय, चिकन. ओके सर, सोनू अरे थर वाईज लावणार ना चिकन आणि राईसचं? हां, मी कलर आणायला विसरले, खायचे कलर, तर मी दररोज टाकते. यावेळेस संपलेत, आणि आणायला सुद्धा विसरले, तो मी व्हाईट राईसच टाकते, नाहीतर मग मी येलो कलर आणि रेड कलर व ग्रीन कलरमध्ये टाकते. हां, कलरचं छान वाटतो, पण कलर यावेळेस सोनू विसरले. तर ठीक आहे, व्हाईट राईसची बिर्याणी करूया आपण. तर आता अजून थोडं 10 मिनटं लागतील ना तुम्ही टोमॅटो हे करायला? नाही, 10 मिनटं नाही, हार्डली 2-3 मिनटं झाले तरी खूप होतं. ओके, तर 2-3 मिनटामध्ये टोमॅटो पण पूर्ण शिजून जाईल. त्याच्यानंतर पुढे मग सोनू चिकन, आणि नंतर मसाले आणि राईस ना. मसाले तर मी ऑलरेडी यात टाकलेलेच आहे चिकन मायग्रेशन करताना. आता फक्त त्यामध्ये हे चिकन टाकणार आहे, हळद टाकणार आहे, मीठ टाकणार आहे, आणि बस झालं. ओके, मग खायला काय झालं मला? वाफेवरती खाणार किती वाजता? आज भेटेल एवढं मी सांगते. वाफेवरतीच आहे. चिकन त्याच्यामध्ये टाकल्यानंतर पाणी थोडंही नाही टाकायचं, त्याच्यावरती ताट ठेवून त्यामध्ये थोडं पाणी ठेवायचं, म्हणजे वाफेवरती शिजून जातं. ओके. सो इथे क्रिकेट चालू आहे, मगाशी तुम्हाला दाखवलंच आहे मी. आणि आमचं बाहेरचं बीच असं, आणि तर ठीक आहे. सोनूची बघूया आपण बिर्याणी झाली की नाही.
ऑलमोस्ट तिथे 5 मिनिटं झाले तर समजून टमॅटो पण मस्त शिजलेला आहे. तर ठीक आहे, हे जवळजवळ 10-15 मिनिटं तर लागतातच ते सगळं करायला. आता मी यामध्ये सगळं चिकन टाकते. ओके, अजून चिकन टाकत आहे त्याच्यामध्ये. सगळं सोडून चिकन टाकलं तर चिकन सोडून पहिलं तू शिजून घेणार ना. ओके, तर पहिलं चिकन सोडून शिजून घेणार आहे आणि ते झाल्यानंतर मग थोडंसं काय करणार. सगळी ग्रेव्ही काढेल आणि नंतर मग थोडं ग्रेव्ही थोडं राईस, थोडं ग्रेव्ही थोडं राईस, त्यानंतर मग रिटर्न थोडा औषध मी ठेवणार. तर आता हे चिकन आणि राईसची टेस्ट एक व्हायला पाहिजे. ओके, तर हे पहिले चिकन शिजणार ना, तर किती मिनिटं लागतील. तरी अर्धा तास लागेल. 20 मिनिटं पण म्हणजे 20-25 मिनिटं. आणि त्याच्यामध्ये थोडं मसाले ॲड करणार आहे. आता मी हळद टाकली, ऑलरेडी मसाला टाकलेली आहे, तर मी मसाला आता काय टाकणार आहे. मी हळद टाकते 1 चमचा आणि मीठ टाकते. ओके, तर मीठ तुम्ही तुमच्या हिशोबानुसार तिखट मिरची आहे ते टाका. ओके, तर मीठ आणि हळद ॲड केलं आहे, मीठ अंदाजप्रमाणे. आणि हे बाय द वे जेव्हा तुम्ही ते शिजायसाठी ठेवाल, म्हणजे त्याच्यावरती झाकण ठेवून पाणी लावून ठेवाल, तर ते 5-5 मिनिटाला चेक करा चिकन खाली लागायला नको म्हणून. ओके, तर त्याला आपण पाणी ॲड नाही करणार आहोत. तर ते जे काय आहे ते वाफेवरती शिजणार आहे. तर ते थोड्या वेळाने चेक करा चिकन बरोबर शिजते ना, करत नाही खाली लागत. तर ठीक आहे, जवळजवळ चिकनची सुंदर ग्रेव्ही बनणार आहे आणि एक जवळजवळ 20-25 मिनिटं सोडून बोलले. तोपर्यंत चिकन शिजून झाला का. तुम्ही तुमच्या अंदाजाने करा. चिकन जसंही शिजेल तसं तुम्ही ते काढू. ओके, हे पाणी ठेवते, झाकण ठेवते वरती आणि पाणी ठेवते. तर झाकण बरोबर ठेवा, वाफ बाहेर जायला नको. आणि हे ठेवल्यानंतर गॅस बारीकच ठेवा, फास्ट ठेवलं तर ते करतं. आणि थोड्या वेळाने बघत जा, तर शिजेसपर्यंत हे असंच ठेवूया आपण. आणि ते शिजल्यानंतर मी तुम्ही दाखवली कालू. तर ओके, तर आपली किती मिनिटं सोनाली झालं. तर ऑलमोस्ट शिजलंय. काय बोलते. ऑलमोस्ट ऑलमोस्ट सो जवळजवळ 20 मिनिटं झाले. 20-25 मिनिटं होऊन झालेत. आणि चिकनची पाणी पण सुटलेलं आहे. तोपर्यंत आपण ते जरा पाणी आटायला गॅस फास्ट करूया. ते झाकण नाही ठेवणार आहे. मिनिमम 20-25 मिनिटं, बरोबर ना. आणि नंतर मग असे चिकन थर लावणं सोनू आणि आपली बिर्याणी रेडी. ओके सोनू, चिकनची ग्रेव्ही फक्त छान झाली पाहिजे ना, तर बिर्याणी छान बनते. तर ठीक आहे, झालंय आता. एक 20 मिनिटं तर होऊन गेलेत, 20-25 मिनिटं. अजून थोडंसं ग्रेव्ही दिसतं ते. पाणी सुटलं त्यात, तर ते थोडंसं पाणी आटायला आपण झाकण काढून ठेवलंय. नॉर्मलच ठेवलंय, ते पाणी आटेल. एक 5 मिनिटांमध्ये होऊन जाईल. सुक्क झालं का नंतर मग ते चिकन नॉर्मल थोडी ग्रेव्ही ठेवायची, नाही तर मग भात सुका राहील. जर आपल्याकडे कलर अवेलेबल नाही आहे तर आपण थोडंसं हळदीचं पाणी करून येलो कलरचा राईस करू शकतो. नको, तसा नको. मला कलरच पाहिजेत. हल्लीचा तुझा पाणी तुझ्याकडेच ठेव, तुला काय गरज नाही. कलर ना आणलेस ना, सो मला हल्लीच्या पाण्याचे कलरचे नको आहे बिर्याणी, नॉर्मल चालेल व्हाईटवाली. हाय, सो ठीक आहे. तर अशी रेसिपी आहे चिकन बिर्याणीची. तर सोनूनी ऑलमोस्ट पूर्ण झालेलीच आहे, फक्त थोडं चिकन शिजायचं आहे. हां बोल, काय बोलते. ओके, तर सोनू कोथिंबीर कट करते आणि रायता. तर मला रायता करायचा आहे आणि हे करते सोनू कोथिंबीर कट करते. म्हणजे वरून कोथिंबीर टाकणार अशी राईसच्या वरती, बिर्याणीच्या वरती अशी, म्हणजे छान पण दिसेल आणि मस्त वाटेल ती खायला पण. तर ओके, तोपर्यंत मला काहीतरी गोड खायचं वाटते. सो काल भाऊने आणली होती काय म्हणते आईस्क्रीम, क्वालिटी वाल्स. तर ठीक आहे, खातो मी. थोडंसं भूक लागले, 2 वाजून गेलेत ऑलमोस्ट. तर चला आईस्क्रीम खाऊयात सोनू. ठीक आहे.
मी खाल्ली खूप मगाशी, तू खात. सोनून खाल्लं तर मी खातोय. ओके, या खायला. मेल्ट झाली, मेल्ट. कारण की फ्रीजमध्ये ठेवली होती आणि रात्री आणली होती, सो मेल्ट झाली थोडी. तर ठीक आहे, खातो. खाल्ली ती पाहिजे, वेस्ट करू शकत नाही. ओके, तर सोनून इथे कोथिंबीर कापून ठेवली आहे. थोडंसं कांदा आहे ते वरून टाकायला ठेवलं आहे. आणि हे बघा आपलं चिकन छान शिजलेलं आहे, ग्रेव्ही झालेली आहे. थोडी त्यात ग्रेव्ही पण ठेवलेली आहे, छान झालं. तर ते काढून घेऊया आणि मी ह्यातच करणार आहे. चिकन त्यांनी काढून ठेवलंय कारण की मला बिर्याणी ह्यातच करायची आहे. स्टेप बाय स्टेप, म्हणजे पहिले चिकन, नंतर राईस, चिकन राईस, म्हणून त्यांनी वेगळं काढलंय. आणि ह्याच टोपामध्ये ती बिर्याणी करणार आहे, म्हणून ते चिकन वेगळं साईडला काढून ठेवलं आहे. ठीक आहे, सो आता स्टार्ट करणार आहे. त्याच्यानंतर मी ठेवलं तर समज परत 10 मिनिटं फक्त दम लावायला. तरी किती लास्टला लागतो तरी पण तर ठेवलं का 10-15 मिनिटं फक्त गरम करायला, कारण की आपलं चिकन तर शिजलेलंच आहे ना. तर आता आपण थोडं टोपात तेल घालून घेऊया, म्हणजे बिर्याणी खाली लागायला नको त्यासाठी. हॅलो हॅलो. तर आपण तेल टाकलेलं आहे. त्यानंतर ग्रेव्ही टाकूया. पहिलं राईस टाक ना. म्हणजे मी यात फक्त ग्रेव्हीच टाकते थोडी, म्हणजे लागली तरी राईसला लागणार नाही. आता राईस ना. आता राईस टाकणार ना. त्याच्यानंतर राईस टाकतो सोनू. ओके, तर राईस गेला आहे आपलं. मस्त की स्मेल पण छान येते. वाव, चिकन ग्रेव्ही चिकन बिर्याणी मधलं खूप छान झालंय. बस झालं. त्याच्यानंतर आता कांदा फ्राय केलेला तो थोडं टाकूया. आणि आता चिकन जाणार आहे आपला. चिकन सर्व केलंय ते आता चिकन टाकत आहे. खूप छान स्मेल येतोय. ओके, तर आपला चिकन गेला आहे. तर आपली ऑल प्रोसेस ही झालेली आहे आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि 10-15 मिनिटं ठेवणार आहोत. आणि त्यानंतर आपली बिर्याणी झाली. आता हे कमी गॅस ठेवणार ना. तुम्ही बारीक गॅसवरती ठेवा. जोपर्यंत हे वरचं झाकण तापत नाही, गरम लागत नाही हाताला, तोपर्यंत ठेवा. 10-15 मिनिटं तरी लागतातच. नाही जास्त उशीर ठेवलं तर मध्ये बिर्याणी खाली लागेल, करपेल. मग तोपर्यंत ठेवा. बाकी आपण तोपर्यंत सगळं मी आवरून घेते. आणि केतन कोशिंबीर मी नाही, काय मी दमलो खूप. काय करून व्हिडिओ करून. बिर्याणी आपली होईल 10 मिनिटामध्ये. तोपर्यंत शिवमची रिएक्शन दाखवतो. शिवम काय होतंय की बिर्याणी आपली सोनूने बनवली आहे खायला. दम बिर्याणी. तर आता जवळजवळ 2:30 वाजून गेलेत. आमच्या सोनूची बिर्याणी बंद. इथे बिर्याणी तर होतच आहे. आणि तोपर्यंत मी रायता बनवणार आहे. तर इथे मी घेतले कोथिंबीर, कांदा आणि टमॅटो आणि दही. तर ठीक आहे, तर सगळं मी कट करणार आहे आणि ह्याच्यामध्ये रायता बनवणार आहे, कारण की बिर्याणीसोबत रायता खायला खूप मजा येते. तर ठीक आहे, बनवूयात आपण आता. कोशिंबीर रेडी झालेच आहे. तर आपण आता सगळं मिक्स करणार आहोत. इथे टोमॅटो, कांदा, मिरची आणि कोथिंबीर कापली, त्यानंतर दही मिक्स करणार. ओके, सो आपली बिर्याणी सुद्धा झालेली आहे. छान अशी वाफ येते
आणि Wow. खूप छान स्मेल सुद्धा येते. तर आता आपण थोड्याच वेळ जेवायला बसूया. आणि मी कोशिंबीर केली हे बघ. आता त्यामध्ये दही टाकतोय. तर मग आपली कोशिंबीर पण रेडी आणि बिर्याणी पण रेडी. फक्त हाय फ्रेंड्स, सो आपली आता बिर्याणी इथे रेडी झालेली आहे आणि खूप छान मस्त वास पण येते, स्मेल पण मस्त येते. आणि कोशिंबीर आणि बिर्याणी, दम बिर्याणी सोनू बनवली आहे स्पेशल. संडे आहे सो, तर तुम्ही पण नक्की बनवा घरी. तर मी बघतो टेस्ट करून कशी आहे ती. सो टेस्ट करू. तर ठीक आहे, मी टेस्ट करतो. वाव, खूप छान झाली आहे. मस्त झणझणीत झाली बिर्याणी. तिखट मस्त पडलाय. तर तुम्ही पण नक्की बनवा. खूप म्हणजे खूप छान झाली. रेसिपी पण एकदम सोपी आहे. घर बसल्या मस्त चिकन स्पेशल बिर्याणी सोन बनवली आहे. वाव, आवडली आपल्याला. तुम्ही पण या जेवायला. आणि फायनली आपली बिर्याणी झालेली आहे आणि केदारने टेस्ट पण केलेली आहे. तर मी पण आता लवकरच जेवायला बसते. मला पण खूप भूक लागलेली आहे. तर या जेवायला. खूप छान झाली बिर्याणी. आणि थँक्यू व्लॉग एंडपर्यंत बघितला त्यासाठी. आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटली आणि तुम्ही ट्राय केली असेल तर तेही सांगा. सो बाय बाय.